नमस्कार, सोनालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे शेंगदाणा लाडू कसे तयार करायचे. सर्वात प्रथम तव्यावरती 1 वाटी शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, सगळीकडे पसरवायचे आणि मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊयात. हे पहा, तोपर्यंत आपले शेंगदाणेही छान भाजत आलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे. हे पहा, छान बारीक झालेले आहेत. ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे 1 वाटी मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटी गूळ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. ते मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे. हे पहा, छान एकत्र येतंय, छान एकजीव होतंय ते. आता हे पहा, त्याचा एक गोळा तयार होतोय. गोळा तयार झाला म्हणजेच हे मिश्रण आपलं लाडूसाठी परफेक्ट आहे. आता त्याचे पटकन लाडू वळायला घ्यायचे आहेत. हे पहा, एक एक करून जवळजवळ 10 ते 15 लाडू झालेले आहेत. खूप छान होतात, टेस्टी होतात आणि हेल्दीसुद्धा आहे, प्रोटीन रिच आहे आणि तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा ही रेसिपी. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत आपले असे छान छान रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.